लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्य ही मुद्दामून नंदिनीला विचारत असते आणि तिला म्हणत असते की तू कधीच क्युरियोसिटी म्हणून त्यांना क अक्षरावरनं काय नाव आहे हे शोधायचा का प्रयत्न केला नाही. तुझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड आहे आणि तू अशी शांत कशी काय बसू शकतेस असं देखील काव्या आता नंदिनीला बोलू लागते. त्यावर नंदिनी म्हणत असते की उगाच ना काव्या माझ्या मनात ना काही बाई भरवू नकोस, मला ना या सगळ्याचा लोड नको आहे. त्यावर आता काव्या म्हणत असते की बघ ना नंदिनी, लोड कशाला, तू विचार तर कर ना. तर आता नंदिनी म्हणत असते की तू म्हणतेस ना म्हणून मी विचार करते, काही त्या मुलीचं नाव जास्त मोठं काही नसणार, 2-3 अक्षरावरनं असेल, कविता असं वगैरे नाव घेत असते नंदिनी. त्यावर आता लगेचच काव्या म्हणत असते 2.5 अक्षरीसुद्धा असू शकतं ना. त्यावर आता नंदिनी म्हणत असते की नक्कीच काव्या नाव असेल. काव्या नाव म्हणजे काव्या तू तर नाहीस ना, आणि तुझं आणि जीवाचं आमच्या लग्नाआधी अफेअर तर नव्हतं ना, तू आणि जीवा एकमेकांवर प्रेम तर करत नव्हतात ना, असं देखील नंदिनी आता काव्याला बोलते. काव्याला असं सगळं काही बोलल्यानंतर आता काव्याची तर बोलतीच बंद होते, काव्याला काहीच बोलता येत नाही. त्यावर नंदिनी तिला म्हणत असते की काय का काव्या, जरा काय मी म्हटलं तर लगेच त्या गोष्टीचा विचार करतेस का, काय एवढं त्याच्यामध्ये हरवून जायचं, मी मस्करी म्हणून बोलली ग, तू लगेच त्या सगळ्याचा विचार करतेस आणि मग त्याच्यामध्येच हरवून जातेस, हस बघू. असं बोलून नंदिनी काव्याला हसवायचा प्रयत्न करते. पण आता इथे काव्य जी आहे ती म्हणत असते की ही गोष्ट खरंच असली असती तर. त्यावर नंदिनी म्हणत असते की तुझं जर जीवावर प्रेम असलं असतं तर तू मला लग्नाच्या आधीच नाही का सांगितलं असतं, इतकं आपलं बॉन्डिंग खूप चांगलं होतं आणि तू तेव्हाच मला सगळं काही सांगितलं असतं की तुझा बॉयफ्रेंड आहे वगैरे, असं देखील आता नंदिनी काव्याला म्हणू लागते. त्यामुळे आता काव्याला काय बोलावं हे समजत नाही, काव्याची बोलती बंदच होते. तर आता नंदिनीला फोन आलेला असतो आणि तो सुद्धा मालिनीचा. नंदिनी फोनवर बोलण्यासाठी म्हणून आता तिकडनं जाते. नंदिनी आता तिकडनं गेल्यानंतर काव्या आता विचार करत असते, तर इकडे मात्र मिथुन काका गोडाऊनमध्ये आलेले असतात आणि त्यांच्या मागेच आता आलेला असतो तो म्हणजे जीवा. जीवाला वाटत असतं की मिथुन काकांनी सगळं सामान इथे तर ठेवलेलं नसेल ना. तर आता जीवा मिथुन काकांना विचारतो की तुम्ही इथे काय करताय. त्यावर मिथुन काका जीवाला म्हणू लागतात की काही नाही, मी सहज इथे आलो होतो आणि तुला कबाब जास्त आवडतात ना, आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हे घेऊन इथे आलो आहे. आणि त्यानंतर आता ज्या कबाब करायच्या काड्या असतात त्या घ्यायला ते खरं तर इथे आलेले असतात आणि त्या स्टिकच्या काड्या पाहून इकडे मात्र इथे जो जीवा असतो त्याची बोलतीच बंद होते. तर नंदिनी फोनवर बोलत असते आणि मालिनी तिला विचारत असते की तिकडे सगळं ठीक तर आहे ना. त्यावर आता मालिनीला नंदिनी सांगत असते की इथे सगळं ठीक आहे, तुम्ही काळजीच करू नका, इथे मस्त सगळं चाललं आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी इथे आल्यावर जेवणसुद्धा बनवलं आणि मला मदत करायला कोण होतं, पार्थ. पार्थ तर इतका छान कांदा कापतात तुम्हाला सांगू, असं देखील आता नंदिनी बोलू लागते. त्यावर आता जीवा आणि काव्याचं काय असा प्रश्न देखील मालिनी करू लागतात. त्यावर आता नंदिनी सांगू लागते त्यांचंसुद्धा मस्त आहे, मस्त एन्जॉय करतायत, जीवा तर रमलेत नुसते, त्यांच्या आवडीची जागा आहे ना ही. आता असं म्हटल्यानंतर इकडे मात्र जी मालिनी असते ती नंदिनीला सांगू लागते की सगळ्यात जास्त काळजी ना तुला आपल्या जीवाची घ्यायची आहे. नंदिनीला विचार पडतो की नेमकं काय झालं आहे, पण मालिनी सांगत नाही आणि फोन कट करते. त्यानंतर मालिनी बाबांना दूध घेऊन गेलेली असते, तर तो दुधाचा कप खाली फुटतो आणि त्यामुळे आता मालिनी घाबरते आणि म्हणत असते की नक्कीच मोठा अपशकुन होणार आहे. त्यावर बाबा म्हणत असतात की काय झालं आहे, साधा कप तर तुटला आहे ना. त्यावर मात्र आता मालिनी म्हणते की नाही, नुसता कप नाही त्यात दूधसुद्धा होतं आणि ते खाली पडले. तेवढ्यातच इकडे ओरडण्याचा आवाज येतो, तर मिथुन काका जोरात चौघांनाही ओरडतात. चौघही जण घाबरतात आणि मिथुन काका सांगतायत म्हणून धावत पळत वरती येतात आणि बघतात तर काय, इथे टॅरेसवर मिथुन काकांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि हेच दाखवण्यासाठी मिथुन काकांनी बोलवलेलं असतं. आणि मिथुन काका बोलतात की बघा कसं वाटलं सरप्राईज. त्यावर आता नंदिनी त्यासोबत जीवा बोलू लागत असतात की आम्ही घाबरलो
ना तुम्ही अशा आवाजात बोलवलं तर त्यावर आता तुमच्यासाठी खूप छान अशी मी अरेंजमेंट केलेली आहे. चौघही जण एक तोंड घेऊन इकडे तिकडे फिरत असता, त्यापेक्षा इथे बसा आणि मस्त गेम एन्जॉय करा. कॅरमची सोय आता मिथून काकांनी करून ठेवलेली असते. मात्र आता जीवाला बघून काव्या म्हणत असते की आपण कॅरम नाही दुसरा गेम खेळूया आणि चौघांनाही ती तिथे बसवते आणि ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळायचं असं ठरतं. तर आता सगळ्यात आधी ती बॉटल फिरवली जाते आणि सगळ्यात आधी डाव येतो तो म्हणजे आता पार्थचा. पार्थला आता सांगितलं जातं की तुला काव्यासोबत लढवायचा आहे. पंजा लढवायचा आहे म्हटल्यानंतर आता मात्र काव्या नाही म्हणत असते. नंदिनीला म्हणत असते की काव्या तू कशाला मला यामध्ये उडते. पार्थ म्हणत असतो काय झालं तुम्ही घाबरलात का माझ्यासोबत पंजा लढवायला. त्यावर आता काव्या म्हणत असते की मी कशाला घाबरू आणि त्यानंतर ती आता पार्थसोबत पंजा लढवायला तयार होते. पार्थसोबत ती मस्तपैकी पंजा लढवत असते. तेवढ्यातच मिथून काका तिकडे कांदा भजी घेऊन आलेली असतात. तर आता इथे मात्र काव्या पार्थला ह्या गेममध्ये हरवते आणि त्यामुळे आता काव्या जिंकल्यामुळे पार्थ देखील खूप जास्त खुश असतो आणि पार्थ आता हळूच काव्याच्या तोंडामध्ये ती भजी घालतो. त्यामुळे आता काव्यासुद्धा पार्थकडे पाहत राहते. तर जीवाला काय चाललंय हे काही कळत नसतं. जीवा आणि नंदिनीचे क्षण हे एन्जॉय करत असतो तो. पण ज्यावेळेला पार्थ आणि काव्या जवळ येत असतात ना तेव्हासुद्धा त्याला खूप जलस फील होत असतं. तर इकडे मात्र काव्या हा गेम चांगला एन्जॉय करत असते. तिला असं वाटत असतं की या गेमच्या निमित्ताने का होईना आपलं नात्याचं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि म्हणूनच तिने हा गेम खेळायचा निर्णय घेतलेला असतो. मात्र आता ज्या वेळेला पंजा लढवलेला असतो त्यावेळेला काव्याचा विजय झाल्यामुळे नंदिनीसुद्धा खूप जास्त खुश असते आणि नंदिनी आता म्हणत असते की बघितलं ना माझी बहीण कशी जिंकली ते. तुम्हाला हरवले माझ्या बहिणीने बघितलीत का पार्थ देशमुख. त्यावर आता पार्थ म्हणत असतो हो ना मी तर हरलोच मलाच नाही कळलं कसं हरवलं हिने ते. आणि असं बोलून तो खूपच खुश झालेला असतो. त्यानंतर पुन्हा एकदा डाव रंगतो ट्रूथ अँड डेअरचा. तर आता पुन्हा एकदा ती बॉटल फिरवली जाते आणि त्यानंतर त्या बॉटलचं तोंड येतं ते म्हणजे नंदिनीकडे. नंदिनीला आता काय हवं आहे असं विचारलं जातं. तर नंदिनी म्हणते की मी डेअर घ्यायला तयार आहे. तर त्यावर आता डेअर काय द्यायचं तर जीवा तिला सांगू लागतो की तुम्ही ना एखादी छान कविता बोलून दाखवा. असं सांगितल्यानंतर इकडे मात्र आता नंदिनी म्हणत असते की चालेल मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एक कविता बनवली आहे. मी आजच काव्याला सांगत होते मी खास जीवांसाठी ही कविता बनवली आहे आणि आज मला अशा पद्धतीने ती सादर करता येईल असं वाटलं नव्हतं. जीवाने नंदिनीला कविता गायला सांगितल्यामुळे इकडे मात्र काव्य त्याच्याकडे पाहत राहते. तर नंदिनी आपली कविता चालू करते. नंदिनीने आपल्या जीवासाठी खूप सुंदर अशी कविता तयार केलेली असते आणि ती कविता बोलत असताना कंटिन्यू जीवाकडे पाहत असते. त्यामुळे आता जीवाला सुद्धा नंदिनीने बोललेली कविता खूप जास्त आवडते आणि तो तिचं कौतुक करू लागतो. ते सुद्धा काव्याच्या समोरच. काव्य तिथे असताना काव्याला तर प्रचंड राग येत असतो. त्याच वेळेला आता काव्य म्हणत असते नंदिनीला वा नंदिनीताई काय कविता अँड ऑल. त्यावर लगेच पार्थ जो आहे तो म्हणत असतो नंदिनीला आता तुम्ही प्रेमात आहात वाटतं प्रेमाचे वारे वाहत आहेत. त्याबरोबर आता नंदिनीला हसू येतं. तर आता कांदा भजीची प्लेट पुन्हा एकदा मिथून काका काव्याच्या हातात देतात. तर काव्या आता ती कांदा भजी जीवाला देत असते आणि म्हणत असते घे कांदा भजी घे. त्यावर मला कांदा भजी नकोय नंदिनी असं जीवा म्हणतो. कारण तिथे तर काव्य असते पण तो काव्याला सुद्धा आता नंदिनी समजत असतो. त्याला जिकडे तिकडे फक्त नंदिनीच दिसत असते. आता ट्रूथ अँड डेअरच्या गेममध्ये टर्न येते ती म्हणजे आता जीवाची. जीवावर टर्न आल्यानंतर काव्य त्याला म्हणत असते की मला आता तुम्ही तुमचं शर्ट काढा आणि आता आमच्यासमोर पोझिंग करून दाखवा. आता काव्याने असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो की टी शर्ट काढून करायचं आहे का. त्यावर जीवा म्हणत असतो की नाही हे शक्य नाही आहे. पण आता काव्या म्हणत असते की हो टी शर्ट काढूनच तुम्हाला पोझिंग करायचं आहे चला चला करा. आता काय झालं असं ती जीवाकडे बघून बोलू लागते आणि त्यानंतर मात्र जीवाला तर धक्काच बसलेला असतो. कारण जीवाने जर टी शर्ट काढलं तर जीवाच्या
जो छातीवर काव्या नावाचा टॅटू आहे तो सगळ्यांना दिसेल, तर नंदिनीसुद्धा पाहतच राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.